सर्वांना कसे आहात? सर्वजण मजेतच असतात. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सर्व व्यक्तींची एकच लढाई असते. राजकारण असो, समाजकारण असो, आपण जिथे काम करत असो तिथे असो, घरात असो, बाहेर असो, कुठेही असो, जगात सांगते का मी, सकाळपासून तर संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत एकच लढाई चालू असते, खरं खोट्याची. हो की नाही? खऱ्याला खोटं दाबत असतं, असं मुठमाती पण देतं त्याला. परंतु ती मुठमाती दिलेली खरी गोष्ट अचानक वर येते. आता तर ही अशी लढाई आहे बघा, खऱ्या खोट्याची लढाई आहे. हो की नाही? काहीतरी 24 का 35 रुपयाचा जीपे केला, त्याच्यावरून त्या माणसाची ओळख पटली आणि खून कुणी केला हे कळालं. 24 रुपयाचा जीपे अंडाभुर्जीच्या गाडीवर केला होता आणि त्यावरून त्याचं सर्व लोकेशन हे ते कळालं. तर बघा, हल्लीच्या काळी काय झालेलं आहे सांगू का? मोबाईल जितका चांगला आहे ना तितकाच वाईट पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत, चांगल्या आणि वाईट. आपण कुठली गोष्ट घ्यायची, चांगली किंवा वाईट? आता पोलिसांना मोबाईलमुळे खूप गुन्हेगार सापडत आहेत आणि सापडले आहेत आणि शोध होतो आहे त्याच्यात. म्हणजे पोलिसांसाठी मोबाईल हा एकदम म्हणजे फार मोठी गोष्ट झालेली आहे, की लोकेशन कळतं, माणूस कुठं होता, काय करत होता, कुठे झोपला होता, कुठे खाल्लं, कुठे पिल्लं, कुठे त्याने पेमेंट केलं, कुठं काय केलं, याची सर्व माहिती त्याच्यावर भेटते. त्यामुळं एक दिवस नाही गेला तर लगेच खुनी सापडतात आणि ते स्पष्ट होतं चित्र. त्यामुळं ही लढाई आहे ना, मी तर काय बोलते, खून करूच नका. कोणाला मारण्याचा आपल्याला हक्क नाही आहे. ती व्यक्ती त्रास देते, ती व्यक्ती आपल्याला आवडत नाही, त्याच्यापासून लांब व्हा. शेवटी काय होतं, तो पण मरतो आणि आपण पण जेलमध्ये जातो. हो की नाही? म्हणजे खून करणारी व्यक्ती ही पण जेलमध्ये जाते आणि खून केलेली व्यक्ती ही तर मरते. त्यामुळं कोणाचा काय फायदा होतो का? दोन दोन जीव खराब होतात. म्हणजे दोघांची लाईफ खराब होते. त्यामुळं निर्णय घेताना योग्य निर्णय घ्या. रागाच्या भरात की मी ह्याला खलास केला किंवा ह्याला मी संपवलं किंवा ह्याला मी मारलं तर मी सुखी होईल, हे चुकीची कल्पना आहे. ह्यानी कुणी आजपर्यंत जगात सुखी झालेलं नाही. त्याच्यातून तुम्ही मार्ग काढा. ती व्यक्ती त्रासदायक आहे, तुम्हाला नाही आवडत, नाही तुम्हाला तिच्याबरोबर राहायचं, तुम्ही लांब राहा, त्याच्यापासून लांब जा. पण कोणाचा जीव घेऊ नका. जीव घेण्याचा किंवा कोणाला मारण्याचा किंवा कोणावर हात उचलण्याचा कोणालाही अधिकार नाही, माहिती का? त्यामुळं गुन्हा करताना असा करू नका की तो आपल्याच अंगावर येईल आणि आपल्यालाच त्रास होईल. आणि मुळात म्हणजे गुन्हा करूच नका. मी तर म्हणते, खरं आहे ते खरंच राहणार आहे, खोटं आहे ते खोटंच राहणार आहे. माझ्या पण आयुष्यात खऱ्या खोट्याची लढाई चालू आहे. मी सांगते ना, माझ्या पण आयुष्यामध्ये मी खऱ्या खोट्याची लढाई लढत आहे. बघूया खरं जिंकतंय का खोटं जिंकतंय. खऱ्याला तर खूप गाडलेलं आहे, परंतु थोड्या म्हणतात ना, समय लागतो खऱ्याला वरती यायला. तसा अनेक ठिकाणी मला खऱ्याचा विजय होत राहिलेला आहे आणि खोटं हे दबत चाललेलं आहे. त्यामुळं मी वेळ घेते आहे. बघूया किती वेळ लागतो आहे खऱ्याचा विजय होण्यासाठी आणि खोट्याला कायमचं तोंड काळं करण्यासाठी. माझा पण प्रयत्न चालू आहे. धन्यवाद.